नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे तुमचा नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। तर मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये आपण जर तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल तर तुमच्यासाठी सर्वात मोठी भरती या ठिकाणी आलेली आहे आणि यामध्ये जवळपास 12,000 प्लस जागा असणार आहे। तर ही भरती कोणत्या विभागात निघालेली आहे तर या जाहिरात संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा। तर चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, नोकरी विषयीची प्रत्येक अपडेट तुम्हाला आपला यूट्यूब चॅनलवर मिळत राहील। तर मित्रांनो, ही जी भरती निघालेली आहे स्टाफ सिलेक्शन कमिशन सीजीएलची निघालेली आहे। तर यामध्ये टोटल जागा असणार आहे 12,256 आणि यामध्ये वेगवेगळ्या पदांचा समावेश असणार आहे। तर बघा मित्रांनो, कंबाईन ग्रॅज्युएट लेवल एक्झामिनेशन 2026 स्टाफ सिलेक्शन कमिशन। तर अर्ज भरायला सुरुवात झालेली असून याची अंतिम तारीख आहे 22 जून। लक्षात ठेवायचं, 22 जून याची अंतिम तारीख आहे। तर टियर 1 ची एक्झाम होणार आहे ऑगस्ट किंवा सप्टेंबर मध्ये आणि टियर 2 डिसेंबर 2026 मध्ये। जर तुम्ही अर्ज भरताना तुमचं काही चुकलं असेल, तुम्ही 29 जून ते 1 जुलैच्या दरम्यान त्यामध्ये एडिट पण करू शकता। या ठिकाणी पदाचं नाव दिलेलं आहे आणि त्याची एज लिमिट दिलेलं आहे। असिस्टंट ऑडिट ऑफिसर ग्रुप बी, वयोमर्यादा 18 ते 30 वर्षापर्यंत। ठीक आहे, म्हणजे यामध्ये पे लेवल 8, पे लेवल 7 यासारखे पदे दिलेली आहे। हे तुम्हाला अर्ज भरताना व्यवस्थित चेक करावे लागेल। असिस्टंट सेक्शन ऑफिसर, इन्स्पेक्टर ऑफ इन्कम टॅक्स, ठीक आहे, ते संपूर्ण ग्रुप बी ची पदे दिलेली आहे, हे व्यवस्थित चेक करायचे। आणि यामध्ये काही ग्रुप सी ची पण पदे दिलेली आहे। याची वयोमर्यादा 18 ते 27 वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला, एससी एसटी ला 5 वर्ष अधिक आणि ओबीसी ला 3 वर्ष अधिक। ठीक आहे, ग्रुप बी आणि ग्रुप सी ची भरती निघालेली आहे। टोटल 12,576 जागा असणार आहे आणि पगार पण तुम्हाला या ठिकाणी चांगल्या प्रकारे दिल्या जाणार आहे। ही जी वयोमर्यादा दिलेली आहे ओपन कॅटेगरीच्या ग्रुप सी साठी 18 ते 27 वर्षापर्यंत आणि ग्रुप बी साठी 18 ते 30 वर्षापर्यंत। यामध्ये जे एससी एसटी कॅटेगरी आहे त्यांनी 5 वर्ष अधिक करायचे आणि जे ओबीसी कॅटेगरी आहे त्यांनी 3 वर्ष अधिक करायचे। आणि ही वयोमर्यादा तुमची 1 ऑगस्ट 2026 नुसार ठरवण्यात आलेली आहे। याची जी पात्रता मागितली आहे बॅचलर डिग्री फ्रॉम रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी। ठीक आहे, ग्रॅज्युएशन या ठिकाणी मागितले आहे, हे लक्षात ठेवायचं आहे। आणि ग्रॅज्युएट विद्यार्थी या ठिकाणी आपला अर्ज भरू शकतात। यामध्ये काही पोस्ट दिलेली आहे ज्युनियर स्टॅटिस्टिकल असिस्टंट, याची जी पात्रता मागितली आहे बॅचलर डिग्री इन any subject recognized university at least 60% मार्क्स इन मॅथमॅटिक्स। यामध्ये काय म्हटलेलं आहे, हे जी पोस्ट आहे याला 60% मार्क्स मागितले मॅथमॅटिक्स मध्ये 12वी मध्ये। ठीक आहे, किंवा तुमची जर ग्रॅज्युएशन झालं असेल स्टॅटिस्टिक मध्ये तरी तुम्ही आपला अर्ज या ठिकाणी भरू शकता। संपूर्ण पात्रता दिलेली पदानुसार वेगळी चेक करायची आणि ऑल जे पोस्ट आहे याला ग्रॅज्युएशन चालेल। स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टिगेटर ग्रेड 2 याची पण पात्रता या ठिकाणी दिलेली आहे बॅचलर डिग्री स्टॅटिस्टिकल और मॅथमॅटिक्स और इकॉनॉमिक्स सब्जेक्ट मध्ये। ठीक आहे, त्याला एक्झाम शुल्क आहे 100 रुपये। ओपन ओबीसी ला ही फी भरावी लागेल। तसेच एससी एसटी महिलांना एक्झाम शुल्क माफ आहे। ठीक आहे, एससी एसटी महिला अपंग माजी सैनिकांना एक्झाम शुल्क माफ आहे। फक्त ओपन ओबीसी ईडब्ल्यूएस पुरुषांना ही फी भरावी लागेल। ही फी तुम्ही ऑनलाईन द्वारे पण भरू शकता। या ठिकाणी बघा, महाराष्ट्रासाठी एक्झाम सेंटर अमरावती, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, कोल्हापूर, मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे या ठिकाणी तुम्हाला महाराष्ट्रात एक्झाम सेंटर दिल्या जाणार आहे। या ठिकाणी टियर 1 चा सिलेबस दिलेला आहे, हे व्यवस्थित चेक करून घ्यायचं। टियर 1 आणि टियर 2 दोन्हीचा सिलेबस या ठिकाणी दिलेला आहे। टियर 1 चा पेपर असणार आहे 200 मार्क्स 100 प्रश्न। यामध्ये जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग, जनरल अवेअरनेस, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आणि इंग्लिश कॉम्प्रिहेन्शन या टियर 1 चा सिलेबस दिलेला आहे। आणि टियर 2 चा पण सिलेबस या ठिकाणी दिलेला आहे। लक्षात ठेवायचं, या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग पण राहणार आहे। पेपर तुमचा इंग्लिश आणि हिंदी लँग्वेज मध्ये राहणार। पूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहिलेली आहे। तर लक्षात ठेवायचं, अर्ज भरायला सुरुवात झालेली असून 22 जून याची अंतिम तारीख आहे आणि ज्यांचं ग्रॅज्युएशन झालं असेल ते विद्यार्थी आपला अर्ज या ठिकाणी भरू शकता। संपूर्ण पीडीएफ वाचायची असेल तर आपण टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं, त्यावर तुम्हाला संपूर्ण पीडीएफ मिळून जाईल। टेलिग्राम चॅनल लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देऊन दे। तर व्हिडिओ महत्त्वाचा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।